नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दांगट फॅमिली इन युरोप. मी आहे स्नेहल आणि मी आणि माझी फॅमिली आम्ही जर्मनीमध्ये राहतो आणि आम्ही इथून वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत असतो, जसं की ट्रॅव्हल किंवा एखादी नवीन माहिती किंवा इथलं कल्चर किंवा लहान मुलं रोज म्हणजे त्यांच्या किड्स काही ॲक्टिव्हिटीज असतील लहान मुलांच्या त्या घेऊन आम्ही येत असतो. तर तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मी जो विषय घेऊन आलेली आहे तो तुम्ही टायटलमध्ये पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी सांगतेय तो एक आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तो बऱ्याच जणांचा असा अनुभव असू शकतो, काही जणांचा अगदी उलटा सुद्धा म्हणजे किंवा त्यांचे मतं वेगळी असू शकतात. पण मला ही मतं जी मांडायची आहेत ती आम्ही यासाठी मांडतोय की आपल्या ह्या माहितीमुळे समोरच्यांना थोडी क्लॅरिटी येईल, त्यांना कळेल की नक्की काय असतं. कारण सहसा खऱ्या गोष्टी इन्स्टावर किंवा यूट्यूबवर टाकल्या जात नाहीत. या प्लॅटफॉर्म्सवरती सोशल मीडियावरती जे फोटो किंवा छान छान असे फोटो बघून फक्त दुरून डोंगर साजरे म्हणतो ना आपण, तसं वाटतं. पण जी रिॲलिटी आहे ती एवढी समोर येत नाही. म्हणजे क्वचितच काही लोक या गोष्टी बोलतात किंवा या शेअर करतात. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी शेअर करणं खूप तितकंच महत्त्वाचं आहे. जितकं आम्ही इथली बाकीची माहिती तुम्हाला सांगतो तितकेच ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत तुम्हा सर्वांना कळणं. तर हो, आपण आता विषयाला सुरुवात करूयात आणि मी एक एक मुद्द्यांप्रमाणे बोलणार आहे. तर पहिला मुद्दा आहे मेडिकल सिस्टीम. तर इथे काय आहे जर्मनीमध्ये की तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण फिरायला जरी आलो किंवा शॉर्ट टर्म थोडे महिन्यांसाठी जरी इथे आलो तरी मेडिकल इन्शुरन्स असलाच पाहिजे असं इथं नियम आहे. तर जर्मनीमध्ये खूप नियम आहेत, त्यातलाच हा एक नियम सुद्धा आहे, हा एक रूल आहे की तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स पाहिजे. पण होतं काय की याचे कॅटेगरीज आहेत, याचे प्रकार आहेत, प्रायव्हेट इन्शुरन्स आणि पब्लिक इन्शुरन्स. तर आमच्या अनुभवाप्रमाणे असं आहे की जेव्हा तुमच्याकडे पब्लिक इन्शुरन्स असतो तर पब्लिक लावलेली कुठलीही गोष्ट, म्हणजे उदाहरणार्थ पब्लिक स्कूल म्हणजे जसं आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या शाळा असतात, तर पब्लिक म्हणलं की समजायचं की सर्वसाधारण ह्या गोष्टी सगळ्यांसाठी, सगळे पब्लिकली ह्या गोष्टी अवेलेबल. तर मेडिकल सिस्टीममध्ये पण तसंच आहे की पब्लिक इन्शुरन्स असेल तर मग आपल्याला अपॉइंटमेंट्स मिळायला डॉक्टरांच्या किंवा आपल्याला सुविधा, वैद्यकीय सुविधा मिळायला थोडा डिले होतो. थोडा नाही, जरा जास्तच होतो. तर उदाहरणार्थ इथे दवाखान्यात आपल्या इथल्यासारखं डायरेक्ट जाऊ शकत नाही. म्हणजे आपण OPDला जाऊन बसतो किंवा काही त्रास होत असेल तर आपण सरळ कॉल करतो आणि जातो. काही ठिकाणी तर आपल्याला कॉल करून अपॉइंटमेंट घ्यायची पण गरज नसते, आपण सरळ जाऊन व्हिजिट करतो दवाखान्यांना. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला अपॉइंटमेंट्स घ्याव्या लागतात. म्हणजे तुम्हाला किती सिव्हिअर काही होत असू द्या. आता एक उदाहरण की पोट दुखते तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मग तुम्ही जायचं आणि मग ते फॉर्मॅलिटीज करून तुमच्या इन्शुरन्स वगैरे ते सगळं कार्ड तिथं न्यावं लागतं. त्या फॉर्मॅलिटीज करून मग तुम्हाला आत घेतात. आणि ह्या अपॉइंटमेंट ज्या घ्यायच्या असतात त्या असं नाही आहे की आत्ता मी कॉल केलाय किंवा अपॉइंटमेंट मेल केलाय आणि उद्याची मला अपॉइंटमेंट मिळाली. कमीत कमी 1 आठवडा तरी लागतो की आपल्याला अवेलेबल अपॉइंटमेंट्स दिसायला. त्या इथे सिस्टम्स आहेत, ऑनलाईन वेबसाईट आहे ज्याच्यावरून अपॉइंटमेंट्स घेतल्या जातात. पण इतक्या सहजासहजी मेडिकल अपॉइंटमेंट मिळत नाहीत. म्हणजे आमचा अनुभव आहे की आम्हाला इथं आल्यावर एक फॅमिली डॉक्टर करून घ्यायचं होतं किंवा नेमायचा होता स्वतःसाठी. तर ते करायला आम्हाला 3 महिने लागले होते. आणि मुलांना सुद्धा त्यांचं पहिलं चेकअप, कारण मुलांना शाळेत जायचं असेल तर त्यांचं लसीकरण कुठली झाली आहेत ते कंपल्सरी असतं. त्यासाठी आम्हाला त्यांचं कार्ड लागत होतं. जसं आपल्याकडे फाईल मिळते की ज्याच्यावरती सगळे वॅक्सिनेशन कुठले झालेत मुलांचे, इंजेक्शन कुठले झालेत ते लिहिलेलं असतं, तसंच इथं पण एक येलो बुक मिळतं. ते मिळवण्यासाठी अपॉइंटमेंट जी घ्यायची होती आम्हाला, त्यासाठी सुद्धा आम्हाला जवळजवळ 2 महिने, ते खूप मेल्स आणि खूप फॉलोअप करून कॉल्स करून
फायनली आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली होती. तर मेडिकल सिस्टम्सचं थोडं नाही, जरा जास्तच डिफिकल्ट आहे. एमर्जन्सी सुविधासुद्धा असतात, पण त्यातही आम्ही जेवढं ऐकलंय लोकांचं किंवा आम्ही जेवढं फेसबुक पोस्ट किंवा इथल्या आमच्या ग्रुप्समधून ऐकतो, तर एमर्जन्सी केसेसमध्ये सुद्धा प्रायोरिटीज असतात. म्हणजे जर मला खूप सिव्हिअर काहीतरी पेन होते, खूप जास्त दुखते आणि मी इमर्जन्सी कॉल केला आणि ॲम्ब्युलन्स येते इमर्जन्सी केल्यावर आणि मी तिथं गेले, तरी तिथे कधी कधी असं होतं की 2 एमर्जन्सीचे पेशंट एकाच वेळी असतील, तर जास्त ज्याला त्रास होतोय त्याला आधी घेतलं जातं. एका दृष्टीने ही गोष्ट चांगली सुद्धा आहे की ज्याचं खरंच खूप क्रिटिकल आहे त्याला पहिला आत घेतलं जातं. पण दुसऱ्या बाजूने असंही आहे की त्या दुसऱ्या माणसाची जरी सेकंड प्रायोरिटी असली तरी अचानक त्याला खूप काही झालं तर. पण इथे असं आहे की डॉक्टर्स किंवा मेडिकल स्टाफची कमी असल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. पण या उलट आम्ही असं ऐकलंय की ज्यांच्याकडे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स आहेत त्यांना खूप छान ट्रीटमेंट मिळतात. ट्रीटमेंट सगळ्यांना सेम मिळतात, पण त्यांना वेळ कमी लागतो, त्यांना अपॉइंटमेंट्स लवकर मिळतात, त्यांना इमर्जन्सीच्या केसेसमध्ये सुद्धा इश्यूज येत नाहीत. पण इन जनरल मेडिकल स्टाफ आणि डॉक्टरांची कमी असल्यामुळे मेडिकल सिस्टम थोडी इथली अवघड आहे. तर हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे अकोमोडेशन. अकोमोडेशन म्हणजे राहण्याच्या सुविधा. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे कुठल्याही मनुष्याच्या गरजांपैकी आहे, अन्न वस्त्र निवारा, त्यातलं निवाऱ्यासाठी जर एवढं लढायला लागत असेल तर तो एक खूप क्रिटिकल विषय होऊ शकतो. म्हणजे अकोमोडेशन म्हणजे घरांसाठी इथे खूप जास्त स्ट्रगल आहे. इथे अशी म्हण आहे की तुम्हाला जॉब पटकन मिळेल पण घर मिळणार नाही. म्हणजे लिटरली घर मिळाल्यानंतर काही लोक पार्टी देतात, इतकं स्ट्रगल आहे घर मिळण्यासाठी. म्हणजे इथं घरांच्या बाबतीत सुद्धा काही नियम आहेत. ते असे की जर तुमच्या घरात 2 व्यक्ती असतील तर तुम्हाला इतक्या रूम्सचं घर पाहिजेच, किंवा तुमच्याकडे जर एक मूल असेल दोघांबरोबर तर त्याची सेपरेट बेडरूम हवी, 2 मुलं असतील तर दोघांच्या सेपरेट बेडरूम्स हव्यात. हा एक नियम झाला. दुसरा म्हणजे एरिया, तुम्ही किती क्षेत्रफळाचं तुमचं घर आहे. तर एका माणसाला 12 किंवा 15 यातला एक फिक्स काहीतरी रूल आहे. म्हणजे एक माणूस जर असेल तर त्याला 12 स्क्वेअर मीटरचं घर हवं, तर त्याने गुणाकार करायचा. जर 4 लोक असतील तर 12x4. तर हे असं गणित इथे आहे की एका माणसाला राहायला किती एरिया लागतो ते सुद्धा गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं आहे. आणि मग त्याच्यात तुम्ही जर 4 माणसं असतील तर किती, तर हे ठरलेलं आहे. आणि त्या हिशोबाने मग घरं मिळणं थोडं अवघड होतं. हा एक दुसरा मुद्दा झाला ह्या घरांच्या ह्याच्यातला. आणि घरं मिळण्याचं अजून असं हे आहे की इथं लोक जास्त आहेत. म्हणजे इवन स्टुडंटसुद्धा शिकण्यासाठी येतात. तर आता तो मुद्दा मी नंतर घेते विद्यार्थ्यांचा. पण लोक जास्त असल्यामुळे आणि अवेलेबल घरं कमी असल्यामुळे इथे हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम खूप वर्षांपासून आहे. आणि इथे काय होतं की घरं मिळवण्यासाठी अपॉइंटमेंट्स असतात. की म्हणजे मला असं नाही आहे की मी कॉल केलाय, बघितलं घर जाऊन स्वतःच्या मनाने किंवा कधी जाऊन पाहिलं आणि माझ्या ह्याच्याप्रमाणे मी टोकन दिलं झालं, नाही, असं नसतं. खूप प्रोसेस आहे. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करायला लागतं. मग ओनरला तुम्हाला काही डिटेल्स द्यावे लागतात. मग ते तुम्हाला अपॉइंटमेंट देतात त्यांच्या वेळेप्रमाणे. मग तिथे थोडासा एक इंटरव्ह्यू सुद्धा होतो. तर हो, घरं मिळण्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जातो. ते पाहतात की जे राहायला येणार आहेत त्यांचं प्रोफेशन काय आहे, त्यांचे स्टेटमेंट कसं आहे बँकचं, त्यांना सॅलरी किती आहे, किती लोक राहणार आहेत, ते कसे आहेत, म्हणजे त्यांच्याकडं पेट्स आहेत का. म्हणजे बरेच क्रायटेरिया असतात की ज्याच्यावरून ते ठरवतात की यांना द्यायचं की नाही. तर ही अपॉइंटमेंट आणि इंटरव्ह्यूचा पार्ट झाला. त्यानंतर मग तुम्हाला घर हँडओव्हर केलं जातं. त्यातही भरपूर नियम आहेत. कॉन्ट्रॅक्ट्स असतात. कॉन्ट्रॅक्ट असं तुम्ही घराचं मोडू शकत नाही. त्यानंतर सुद्धा घर घेताना देताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. बरेच नियम आहेत. डिपॉझिट्स वगैरे सुद्धा खूप जास्त असतात. तर हे सगळं घरांच्या बाबतीतले प्रॉब्लेम्स किंवा रियालिटी आहे की घरं मिळणं अवघड आहे. आणि मिळाल्यानंतर ते सांभाळणं,
त्याची काळजी घेणं हेही खूप डिफिकल्ट आहे. ज्या घरामध्ये लहान मुलं असतील तिथल्या पालकांना तर खरंच एक स्ट्रगल असतो घर साफ ठेवणं किंवा घराची काळजी घेणं. आणि त्यात तुम्हाला माहितीच आहे की इथं फ्लोरिंग वुडन असतं, तर मग पाण्याचा टिपका इथं जास्त काळ चालू शकत नाही त्याच्यावर. आणि असं आहे की एखादी फरशी तुम्ही तिथली काढून एखादा तिथला ब्लॉक काढून चेंज केलं जर खराब झाला असेल तर तसंही नाही. एखाद्या रूममध्ये पाणी राहिलं आणि तो खराब झाला पार्ट तर पूर्ण फ्लोरिंग बदलावं लागतं. म्हणजे हे काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे घरांच्या बाबतीत थोडं डिफिकल्ट आहे. तर याच्यानंतर आपण वळूयात तिसऱ्या मुद्द्याकडे, म्हणजे मी जे स्टुडंट्सबद्दल बोलले की स्टुडंटसाठी असं झालं आहे की युनिव्हर्सिटीजला ॲडमिशन्स खूप घेत आहेत. त्यांच्याकडे मुलांना ठेवायला डॉर्मिटरीज, त्यांच्या मुलांना राहायला जागा नाही आहेत. मुलांना कामं मिळणं अवघड झालं आहे, कारण इथं जेव्हा शिकतात तेव्हा पार्ट टाईम कामं करावी लागतात मुलांना, तर त्यांना कामं मिळत नाही आहेत. आणि आता मी मागचा जो मुद्दा होता अकोमोडेशन, त्याच्या रिलेटेड स्टुडंट्सचं असं झालं आहे की त्यांना हॉस्टेल्स किंवा कॉलेजमधून सुविधा नाही मिळत आहेत राहायच्या, त्यामुळे मग त्यांना बाहेर सर्च करावं लागतं. मग त्या केसमध्ये काय झालं, स्टुडंटसुद्धा खूप झालेत. जे कंपनी थ्रू काम करायला आलेले लोक आहेत तेही खूप झालेत. त्यामुळे मग हे लोकसंख्या जास्त आणि राहायला अवेलेबिलिटी कमी, त्याच्यामुळं सुद्धा हा अकोमोडेशनचा एक प्रश्न तयार झालेला आहे. आणि हा खूप दिवसांपासून आहे. आता हे म्हणजे युज टू झालंय हे सगळं लोकांना. तिसरा मुद्दा आहे फूड, म्हणजे खाण्याचे प्रकार. आता खाण्यामध्ये 2 पार्टमध्ये मी बोलेन. एक म्हणजे घरातलं खाणं आणि दुसरं म्हणजे बाहेरचं. तर घरातल्या जेवणाचं सांगायचं तर असं आहे की इथे फ्लॅट हॉट प्लेट असते, म्हणजे इंडक्शन असतो, तुम्ही पाहिलंय काही व्हिडिओजमध्ये. तर ज्यांना खूप असं घरचं पारंपरिक जेवण आपल्या महाराष्ट्रीयन खायची सवय असते, त्यांना काय होतं, चपात्या किंवा पोळ्या म्हणतात काही, पोळ्या किंवा भाकरी करायला कधी कधी पोळ्यांना कधी कधी त्रास होतो, प्रॉब्लेम येतो. कारण आपण हाय फ्लेमवर जी भाजतो चपाती, तर कधी कधी ते फास्ट भाजल्या जात नाहीत, म्हणजे खूप वेळ थांबावं लागतं आपल्याला, चपात्या करत बसाव्या लागतात. काही वेळेस काय होतं, भाकरी करायला सुद्धा प्रॉब्लेम येतो, कारण भाकरीला कसं खूप एकदम असा फुल फ्लेम छान असा जाळा असेल गॅसला तर मस्त भाकरी होते, तर ती इंडक्शनवरती नाही होत. आणि तशी आपल्याकडे जशी भाकरीची चव किंवा चपात्यांची चव असते ती नाही होत ह्या इंडक्शन किंवा हॉट प्लेट्सवरती. आणि अजून घरच्या खाण्याबद्दल म्हणाल तर भाज्या मिळतात आपल्या इकडच्या बऱ्याच प्रमाणात, पण काही भाज्या अशा आहेत की ज्या आपल्या इथेच मिळतात. म्हणजे पालेभाज्या, आपल्या पालक इथे मिळतो, पण बाकी पालेभाज्या मिळणं थोडं अवघड आहे, किंवा मी तरी अजून पाहिलेल्या नाही आहेत मेथी किंवा बाकीच्या भाज्या. तर भाज्यांची कमी अवेलेबिलिटी. ज्या लोकांना खूप लहानपणापासून भाज्या खायची सवय आहे, आपल्याकडचं छान असं फ्रेश भाज्या आणल्यात, किंवा जे शेतकरी लोक आहेत, शेतकरी कुटुंबातून आहेत, त्यांच्यासाठी तर खरंच स्ट्रगल आहे. कारण त्यांच्यात फ्रेश शेतातून किंवा गावात जरी शेतं असतील, विकत असतील, तरी ते फ्रेश त्या भाज्या जे खातो आपण, त्या आणि इथल्या भाज्या ह्याच्यात फरक जाणवतो. इथल्या छान आहेत, पण तरी ज्या आपल्याकडे असतात तशा नाही आहेत. तर हे झालं भाज्यांबद्दल. दुसरं म्हणजे आणि खूप महत्त्वाचं, महाराष्ट्रीयन जेवण किंवा आपल्याकडचं जेवण जर रोज आपण करत असू, शक्यतो आपले लहानाचे मोठे आपण तिथे झाल्यामुळे आपल्याला पूर्ण जेवण खायची सवय असते. आपण लगेचच कन्वर्ट नाही होऊ शकत इथल्या जेवणावर. म्हणजे इथलं जेवण म्हणजे कसं ब्रेड्स किंवा सॅलेड्स किंवा पास्ता ह्या गोष्टींवर आपण कम्प्लिटली नाही खाऊ शकत. तर रोजच्या जेवणात आपल्याला आपलं महाराष्ट्रीयन जेवण लागतं किंवा भारतीय जेवण लागतं. तर त्या केसमध्ये काय होतं की आपल्याला पोळ्या करणं मस्ट आहे किंवा भाकरी करणं मस्ट आहे. तर ह्या गोष्टींसाठी आपल्या इथं आपण शक्यतो जी लोक पीठ विकत आणतात नेहमीच भारतात असताना सुद्धा त्यांना प्रॉब्लेम नाही येत. पण जे लोक धान्य गिरणीत देऊन दळून आणतात पीठ, किंवा ज्यांची तर स्वतःची शेती आहे, स्वतःचं धान्य पिकतंय आणि ते मग दळून आणून तुम्ही त्याचं चपात्या भाकरी करताय, तर ते कम्प्लिटली इथं नसतं. इथं तुम्हाला पूर्ण विकतच्या पिठावर
राहावं लागतं. तर हा एक मेजर हे असू शकतो, एक प्रॉब्लेम असू शकतो. कारण किती वर्ष आणि किती दिवस आपण विकतच्या पिठाचं हे खाणार. आणि भाकरी आणि चपाती हे तर रोजचं असतंच आपल्या जेवणात. तर त्यामुळे आणि क्वालिटी पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा घरच्या पिठांची, घरच्या धान्याची चपात्या भाकरी असतात तेव्हा त्या कशा लागतात आणि जेव्हा विकतच्या असतात तेव्हा त्या कशा लागतात, हा डिफरन्स तर तुम्हाला माहिती असेलच. तर हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो घरचं जेवण आपण म्हणू तर. दुसरं म्हणजे इंडियन स्टोअर्स जर घराच्या अगदी जवळ असेल तर प्रॉब्लेम नाही, पण कधी कधी काय होतं की आपल्याला घरं जी मिळतात त्यापासून इंडियन स्टोअर जरा थोडे लांब असतात. मग प्रत्येक गोष्टीसाठी आपण नाही जाऊ शकत किंवा आठवड्यातून एकदा जातो. मग जेव्हा ऐन वेळी आपल्याला कधीतरी काहीतरी खायचं असेल आपलं, तर मग त्यासाठी एक तर तुम्हाला तिथपर्यंत ट्रॅव्हल करायचं, त्यात जर विंटर सीझन असेल तर ते आणखी अवघड, किंवा मग तुमची इच्छा मारून शांत बसावं लागतं. तर हे एक घरच्या खाण्याबद्दल झालं. बाहेरचं खाणं म्हणजे जेव्हा हॉटेल्समध्ये किंवा इथे बाहेर रेस्टॉरंट्समध्ये आपण खायला जातो, इंडियन बद्दल बोलते, इंडियन फूड, तर ते टेस्टी आपल्या इथं जसं चमचमीत छान असं मिळतं त्याच टेस्टचं असेल असं नाहीये. इथल्या इंडियन रेस्टॉरंट्समधले जेवणं जे आहेत ती इथल्या किंवा एक मल्टीकल्चर बाहेर बऱ्याच देशांच्या लोकांना खाता यावं अशा प्रकारचे आहेत. म्हणजे इवन तुम्ही जर पाहिलं की मॅकडॉनल्ड्स तुम्ही बाहेर देशांमध्ये जर तिथले बर्गर्स किंवा काही ट्राय केलं तर त्याची चव आणि इंडियामध्ये भारतामध्ये असलेल्या मेगडीमध्ये तुम्ही खाल्लं तर फरक जाणवेल. आपल्या इथं खाल्लेलं सेम आलू टिक्की पॅटी किंवा आपल्या इथं खाल्लेलं आलू टिक्की बर्गर आणि तेच तुम्ही बाहेरच्या एखाद्या देशामध्ये जाऊन तेच बर्गर तोच टाईप खाल्ला तरी डिफरन्स जाणवतो. तर त्यामुळेच इंडियन रेस्टॉरंट्समध्ये पण इथं छान असतं, पण टेस्ट वाईज म्हणाल तर ते इथल्या टेस्टप्रमाणे बनवलेलं असतं, ते आपल्या इथलं असेल असं नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या इथे म्हणजे बाहेरच्या जेवणात सहज मिळतात. म्हणजे समोसे म्हणा, वडापाव किंवा कांदा भजी, काही असं जे आपण बाहेर गेलो घेतलं आणि घरी आणलं किंवा तिथंच बाहेर सुद्धा खाल्लं असं होऊ शकतं. पण इथे तसं नाही आहे. इथे मग तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट शोधावं लागेल. इंडियन रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा एक 7-8 मेनू असतात हे स्नॅक्स आयटमचे, मग त्यातच तुम्हाला चालून घ्यावं लागतं. तर बाहेरच्या जेवणाबद्दल पण हे असं आहे. म्हणजे फूड रिलेटेड ह्या गोष्टी आहेत ज्या एक प्रॉब्लेम बनू शकतात. त्यातल्या त्यात जी लोक खूप फूडी आहेत, ज्यांना खूप म्हणजे खायचं वेळ आहे, त्यांच्यासाठी हा एक मोठा कन्सर्न असू शकतो. आणि ह्या गोष्टी एक तुम्ही 15 दिवस बाहेर राहिलात, महिनाभर राहिलात तर एवढं मॅटर नाही करत, पण जेव्हा तुम्ही खूप जास्त वेळ राहताय बाहेर तेव्हा मग ह्या गोष्टींचा परिणाम जाणवतो. चौथा मुद्दा आहे डॉक्युमेंटेशन किंवा पेपरवर्क. तर जर्मनी किंवा युरोप हे पेपरवर्कसाठी खूप फेमस आहे. फेमस ॲज इन पेपरवर्क इथे खूप असतं. म्हणजे तुम्हाला खूप डॉक्युमेंटेशनच्या गोष्टी असतात. एकतर इथले रजिस्ट्रेशन्स वगैरे खूप प्रोसेस आहेत ज्या आल्यावरती इथे करावे लागतात. म्हणजे जर्मनीमध्ये तुम्ही जर आलात शॉर्ट टर्म म्हणजे 3 महिने, 6 महिने किंवा वर्षभर, 2 वर्ष किंवा लॉंग टर्म जे काय असो, इथे आल्यावर तुम्हाला जाऊन तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस तुमचा रजिस्टर होतो की तुम्ही कुठे राहताय, तुमचा फोन नंबर काय, तुमचं नाव, पासपोर्ट नंबर, हे सगळ्या गोष्टी नोट केलेल्या असतात. हे गव्हर्नमेंटकडूनच ड्राईव्ह केलं जातं. त्या रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावे लागतात, ज्याच्यासाठी सुद्धा खूप थांबावं लागतं काहींना बरेच वेळा. तर ही एक प्रोसेस आहे. अशा अनेक प्रोसेसेस आहेत की ज्या कराव्या लागतात आणि बऱ्याचशा यातल्या गोष्टी पेपरवर्कवरती आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी फॉर्म्स भरून द्यावे लागतात हाताने. त्यानंतर आता हे रजिस्ट्रेशनचंच मी बोलते, याच्यात पण घरी बरेच लेटर्स येतात. म्हणजे सगळ्या गोष्टी ईमेलवर होतील किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येतील असं नाही आहे. ह्या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला अनेक लेटर्स घरी येतात. पोस्ट बॉक्स तुम्हाला म्हणजे घरी लेटर बॉक्स असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ॲड्रेस हा रजिस्टर करता, मी जे रजिस्ट्रेशन बोलले, रजिस्ट्रेशन करता त्यानंतर मग तुम्हाला हे सगळे लेटर्स घरी यायला सुरू होतात, जो पत्ता तुम्ही तिथे रजिस्टर केलेला आहे त्याच्यावर. तर असं पेपरवर्क भरपूर आहे. आणि मग काय होतं की आपल्याला आता सगळं ऑनलाईन करायची सवय झाली आहे. तुम्हाला म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना की भारतात किती आता आपण पुढे गेलोय की आपण प्रत्येक गोष्ट आपली ऑनलाईन झाली आहे. म्हणजे इवन ट्रान्झॅक्शन सुद्धा
जर तुम्ही बँकेत अकाउंट उघडताय त्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन घरी बसून करू शकता बँकेच्या रिलेटेड. किंवा तर इथं तसं नाहीये. इथे बँकेत सुद्धा बरेच वेळा म्हणजे अकाउंट ओपनिंगच्या वेळी पण फेऱ्या माराव्या लागतात किंवा काही इश्यू झाले तर स्वतः जाऊन भेटावं लागतं बँकेत. तिथेही लेटर्स सगळे घरी येतात, बरेचसे लेटर. अगदी तुम्हाला OTP सुद्धा तुमचा बँकेचा समजा कार्डचा असेल किंवा ऑनलाईन बँकिंगचा असेल तो सुद्धा तुम्हाला लेटरमध्ये घरी येतो आणि तो तुम्हाला ऑनलाईन म्हणजे असं काही मिळत नाही. तर बँकेच्या सुद्धा गोष्टी सगळ्या स्लो प्रोसेस आहे आणि डॉक्युमेंटेशन पेपर वर्क खूप आहे. त्यानंतर डिजिटायझेशन आपण म्हणू शकतो, हे सुद्धा खूप स्लो आहे. म्हणजे आपल्या इथं भाजीवाल्यांकडे सुद्धा पेटीएम किंवा गुगल पे असतं की आपण जातो, 5 रुपयाची वस्तू जरी आपण घेतली तरी आपण लगेच ऑनलाईन ते करून बाजूला होऊन जातो, झालं काम. बरेच आता म्हणजे कॅशलेसच आपल्या इथं झालेलं आहे. पण तेच तुम्ही इथे पाहाल तर इथे कॅशलेस अजूनही काहीही नाहीये. बऱ्याच गोष्टी तुम्हाला कॅश बाळगावी लागते किंवा तुम्ही कार्ड्स यूज करू शकता, पण ऑनलाईन ॲप्स थ्रू जितक्या फास्ट आपल्याकडे आहे तितकं फास्ट इथे नाहीये. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कार्डनी होतं किंवा मग कॅश द्यावी लागते. तर हे असं डॉक्युमेंटेशन किंवा पेपर वर्क रिलेटेड ह्या गोष्टी आहेत. तर 5वा मुद्दा आहे की हाऊस हेल्प किंवा लेबर कॉस्ट आपण म्हणू शकतो. तर लेबर कॉस्ट इथं खूप जास्त आहे. म्हणजे लेबर आपल्याला कशात लागू शकतात की समजा घरात काम करायला किंवा तुम्हाला एखादं सामान मूव्ह करायचं तर तुम्हाला हेल्प करायला कोणीतरी, तर ह्या किंवा घरात काहीतरी पाईपलाईन खराब झाली आणि प्लंबर बोलवायचं आहे, तर हे सगळ्यासाठी जे लेबर कॉस्ट लागतो तो खूप जास्त असतो. त्यामुळे मग लेबर वर्क टाळतात लोकांना. स्वतः इथे गोष्टी स्वतः सगळं कराव्या लागतात. म्हणजे घरात फर्निचरचं सेटअप जरी असेल, इन्स्टॉलेशन एखाद्या गोष्टीचं किंवा असेंबल काही करायचं असेल, समजा एखादं बेड आणला तरी बेड असं बॉक्समध्ये सगळे ते पार्ट्स मिळतात, घरी आणून तुम्ही असेंबल करायचं किंवा कपाटं सुद्धा. तर ह्या गोष्टी स्वतःच कराव्या लागतात कारण इथं लेबर कॉस्ट खूप जास्त आहे. आणि कॉस्ट जरी हाय असली तरी अवेलेबिलिटी पण पाहिजे. म्हणजे तुम्हाला लगेचच ह्या कामांना माणूस मिळेल असं नाही. त्यामुळं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ज्यांना खूप सगळं रेडीमेड घ्यायची किंवा वापरायची सवय असते त्यांच्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज ठरू शकतं. म्हणजे इवन तुमचा गॅस जरी खराब झाला, ज्याचे आपले रोजच्या दिवसाला आपल्याला लागतं अन्न बनवायला, गॅस खराब झाला तरी एकतर तुम्ही जाऊन किट घेऊन स्वतः बसू शकता किंवा तुम्हाला खूप दिवस थांबून जास्त पैसे भरून हे सगळं चालून घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला लेबरसाठी अपॉइंटमेंट्स घ्यायला लागतील, तो येऊन ते सगळं करून त्याला जास्त पैसे द्यावे लागतील आणि मग ह्या सगळ्यामध्ये मग स्वतः करणं बेटर असतं. पण जर तेही जमत नसेल तर मग हे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तर 6वा मुद्दा आहे सलून किंवा पार्लर्स. आता लेडीजचंच नाही तर मी जेंट्सबद्दल पण बोलते किंवा मुलांबद्दल पण, सगळ्यांनाच इथे सलून सर्व्हिसेस जरा जास्तच महाग आहेत. त्यामुळे इथे बरेचसे लोकांना स्वतःच आपल्या गोष्टी म्हणजे हेअरकट्स वगैरे घरीच कराव्या लागतात. तर लहान मुलांचे सुद्धा हेअरकट किंवा स्वतःचे हेअरकट बरीच लोक घरी करतात कारण हे खूप महाग असतं इथे. तर आपल्याला तिथे सवय असते किंवा बायकांना पण आपल्याला तिथे सवय असते की लगेचच गेलं एखाद्या पार्लरमध्ये आणि आपल्या छान हेअरकट वगैरे करून आलो आपण, तर आपल्याला जे पाहिजे त्या सर्व्हिसेस फेशियल म्हणा जे काय असेल ते आपण जातो करून घरी येतो आणि अवेलेबल पण असतात तिथे लगेच लोक करायला आणि पैसे पण कमी असतात. पण इथे तसं नाही आहे. इथे खूप जास्त चार्जेस आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर नॉर्मल साध्या हेअरकटला इथे 20 युरोच्या वर, कमीत कमी 20 युरो लागतात. 20 युरो म्हणजे झाले 1800 रुपये. तर हे कमीत कमी झालं ते. त्यामुळं तो एक ज्यांना खूपच सवय असते, ज्यांना खूप फ्रिक्वेंटली जातात जे पार्लरला किंवा हेअरकट्स वगैरे करतात, त्यांच्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज असू शकतं.